मलेशियाची असाइनमेंट मिळवली होती आणि तू तर. पण श्राऊ, मी असं काय चुकीचं बोलले ते तरी सांग. मुळात तू तिकडे माझ्या बरोबर आलीस ना, हीच मोठी चूक केलीस. आणि प्रश्न राहिला तुझ्या तिकडे येऊन बोलण्याचा. मग तू सांग मला, तुला मॉडेलिंग मधलं काय कळतं? बाबांना आणि घरातल्यांना टॉन्स मारण्याशिवाय काही कळत नाही तुला. श्राऊ, हे तू बोलतेस? हो, मीच बोलतेय. तुझी घाणेरडी सवय आहे सतत शहाणपणा करत हिंडण्याची. तुझ्या या बालिश वागण्याची ना लाज वाटायला लागले मला आता. श्रावणी, जे झालं ते झालं. आता पुन्हा त्या गोष्टी आठवण्यात काय अर्थ आहे? असं समज की एवढं सगळं होऊनही आपण एकत्र आलो ते फक्त आपल्या नशिबामुळे. आणि म्हणूनच आता जुनं सगळं विसरून आपण आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा. तेव्हाच तुला जे काही यश मिळालंय ना, ते केवळ अभिलाषा तुझ्या पाठीशी उभी राहिली म्हणून. पण म्हणूनच कदाचित आज तिला उद्धट बोलण्या इतपत प्रगती केलीस. बाबा, मॉमला उलट बोलण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. पण हिच्यामुळे माझ्या करिअरला जर. हे जे काही तू करिअर मॉडेलिंग वगैरे बोलतेस ना, ती तू नाही, अभिलाषाने तुझ्या बाबत बघितलेली स्वप्न आहेत. त्यामुळे तुला उद्या जर का यश मिळालं ना, तर सगळ्यात जास्त आनंद हिला होणार आहे. तर हेच तू विसरलीस. आजच तू तिचा एवढा पाड उतारा करतेस. उद्या तुला खरंच यश मिळालं तर हिला आई म्हणून बाजूला उभं करायची सुद्धा लाज वाटेल तुला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे विक्रमशी माझं बोलणं झालं. काय बोलले भाऊजी? ऍक्च्युली घडल्या प्रकाराबद्दल त्याच्या मनात इतका अपराधीपणा होता. सुरुवातीला त्याला काही बोलताच नाही आलं. पण नंतर सगळं सुरळीत झालं. ज्या विक्रमची मी आजपर्यंत वाट पाहत होते तो मला भेटला. तुला जे काही बोलले ना, त्याचं मला खरंच खूप वाईट वाटलंय. जाऊ द्या, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. नाही अभिलाषा, आई बाप म्हणून आपल्याला आपली चूक सुधारायला हवी. श्रावणी तुला जे काही बोलत होती ना, त्यात मला फक्त तिचा अहंकार दिसत होता. आणि या अहंकाराला जर का आपण वेळीच आवर घातला नाही तर ते तिच्यासाठीच घातक ठरणार आहे. म्हणजे की काय करणार आहात तुम्ही? तिनं तुझी माफी मागायला हवी. हो अभिलाषा, श्रावणीला जर का आपली चूक सुधारायची असेल तर तिला तुझी माफी मागावीच लागेल. अहो, मुलीकडची मंडळी आता लवकरच आपल्याला भेटायला येणार आहेत. हे लग्न एकदा ठरलं ना, खूप बरं वाटेल मला. साईमा, मला वाटतं तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आदित्यराजे खूप हट्टी आहेत. त्यांनी तुमचा निर्णय धुडकावून लावला तर? त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. तुम्ही सगळ्यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतलेत ना रणवीर, त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागले. पण यावेळेला नाही. यावेळेला आम्ही त्यांचं लग्न ठरवणारच. आणि आम्ही जो निर्णय घेऊ तो त्यांनी मान्य करायलाच हवा. रागाच्या भरात खूप बोलले ना मी तुला. नाही श्राऊ, खरं तर माझं चुकलं. मीच तिकडे येऊन तसं काही बोलायला नको होतं. मॉम, बाबांमुळे मला कळून चुकलंय. तुला दुखवून मी कधीच मोठी होऊ शकणार नाही. मला सुद्धा आज तुझ्या बाबांमुळेच कळले. मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांनी त्यांचं मोठं होणं स्वीकारायला हवं. परिस्थितीमुळे माणसाच्या आयुष्यात बदल होत असतात. अशा वेळी माणसाची नियतीही बदलते. उद्या जर तुमच्या बाबतीत असं काही घडलं तर तुम्ही देवयानीला अंतर नाही ना देणार? नाही बहिणी, असं कधीच घडणार नाही. देवयानीला आम्ही अंतर कधीच देऊ शकत नाही.